मी भीमराव लोणारे, मिशन महाराष्ट्र न्यूज आणि IBM TV9 मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। आज मतगणना आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीची। मी सध्या वाडी नगर परिषद परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकता इथे मतगणना सुरू आहे नगर परिषदेची आणि संपूर्ण पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे, तैनात करण्यात आलेला आहे। हे जे उमेदवार जे उभे होते त्यांचे समर्थक इथे दिसत आहेत, बघू शकता इकडे। आणि या भागाला सुद्धा दाखवा, या भागाला सुद्धा दाखवा, बघू शकता इकडे सुद्धा जे उमेदवार आहेत त्यांचे समर्थक इथे दिसत आहेत। जे विजयी झालेले उमेदवार आहेत त्यांच्यातर्फे या परिसरामध्ये गुलालांची उधळण होत आहे आणि ढोल ताशे वाजताना आपल्याला दिसत आहेत। एकूणच हा जो परिसर आहे या वाडी नगर परिषदमध्ये मतगणना होत आहे आणि भाजपचं या वाडी नगर परिषदेमध्ये वर्चस्व दिसत आहे। हे संपूर्ण कार्यकर्ता आपण बघू शकता इथे या भागामध्ये जे विजयी उमेदवार आहेत, उभाठाचे जे विजयी उमेदवार आहेत, काकडेचे हर्षल काकडेचे ते माझ्यासोबत आहे। काय सांगा? फार आनंद होत आहे आणि सगळे पदाधिकारी सगळे माझे मित्रगण जो आहे सर्व आनंदित आहे। जनतेने जो आम्हाला मताच्या रूपामध्ये आशीर्वाद दिला त्याबद्दल मी संपूर्ण मतदार बांधवांचं व संपूर्ण दिलेल्या आशीर्वाद दिलेल्या जनतेचं मी खूप खूप आभारी आहो, खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो। कोण निवडून आलं उभाटातर्फे? मी निवडून आलो स्वतः हर्षल काकडे, वार्ड प्रभाग क्रमांक 4 मधून OBC पुरुष। इथे बघायला मिळत आहे वाडी नगर परिषदेमध्ये भाजपचं वर्चस्व दिसत आहे इथे, आणि अशामध्ये तुम्ही उभाटाची शीट टिकणं हे एक खूप मोठी गोष्ट मानली जात आहे। भाजपचं वर्चस्व दिसत आहे, अगदी बरोबर आहे, परंतु मला माझ्या विजयावर अभिमान आहे याकरिता, कारण की संपूर्ण वाडी परिसरामध्ये 13 प्रभागामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी सभा ही माझ्या घरासमोर माझ्या प्रभागात घेतली आणि तरीसुद्धा मी त्या प्रभागातून निवडून आलो, त्याबद्दल मला अभिमान आहे। हर्षलजी, माझा एक प्रश्न आहे, आता तुम्ही निवडून आले, 5 वर्ष कामं करणार, तुम्ही अजेंडा दिलेला असेल मतदारांना, काय अजेंडा होता आणि तो 5 वर्षात पूर्ण करणार का? माझा प्रभाग हा वाडीची राजधानी समजला जातो, म्हणून त्या प्रभागाला सर्वात सुंदर व साफसुथरं आणि स्वच्छतेचं एक प्रतीक म्हणून मला बनवायचं आहे। त्याच्यामध्ये मग सगळं डेव्हलपमेंट येते, बेबिन ब्लॉकचे कामं, साफसफाई, डम्पिंग यार्ड, नाली, हे सगळं जे पण एका नगरसेवकांनी पारदर्शकता ठेवून समाजामध्ये काम करावं व जनतेसाठी जनतेच्या हितासाठी नगरसेवक म्हणून 5 वर्ष राबावं, हे सर्व काम मी करून दाखवेन। मतदारांना काय सांगणार तुम्ही? आता तुम्ही निवडून आलेत, काय आभार मानणार त्यांचे? मी आभार ऑलरेडी मानलेलेच आहे। याच्या अगोदर पुन्हा एकदा मी म्हणतो की मला जेवढ्याही मतदारांनी मतं दिले व बाकीही ज्यांनी नाही दिले त्यांचेसुद्धा मी आज आभार मानतो। मला विश्वास आहे येणाऱ्या या 5 वर्षामध्ये जी माझी कामगिरी राहील ती बघून हमखास पुढच्या वेळेस मला संपूर्ण प्रभागामध्ये मोठा विजय माझा राहील, म्हणजे प्रत्येक मतदार हा माझ्यावर प्रामाणिकपणे विश्वास दर्शवल। निश्चितच तर हे आहेत हर्षल काकडे, उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून ते निवडून आलेले आहेत प्रभागातून, आणि त्यांनी जो अजेंडा दिलेला आहे की मी 5 वर्षात आपला प्रभागाला सुंदर आणि स्वच्छ बनवेल, ते 5 वर्षामध्ये आपल्या प्रभागाला सुंदर आणि स्वच्छ बनवणार आहेत। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। अजूनही काही या भागामध्ये वॉश केला ना, बघू शकता पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि नगर परिषद वाडीमध्ये जे आहे मतगणना सुरू आहे। इथे
पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आहेत आणि इथे जे विजयी उमेदवार आहेत त्यांचे समर्थक सुद्धा इथे दिसत आहे. आपण बघू शकता विजय उमेदवारांचे हे समर्थक आहेत. कौन आए नगराध्यक्ष करके कौन चुन के आया? नरेश भाऊ चरडे. नरेश भाऊ चरडे अभी ये नगराध्यक्ष बने. अभी आपको क्या उम्मीद है उनसे? आपका वाड़ी नगर परिषद का सर्वांगीण विकास होना चाहिए. बिल्कुल जरूर होना चाहिए. होने वाला है, वो करेंगे. हमारे आमदार भी वैसे है, हमारे वार्ड मेंबर भी अच्छे हैं बीजेपी वाले. पूरा विकास करेंगे वाड़ी का एकदम 100%. नगर परिषद में अभी आपकी सत्ता बैठ गई, क्या बताओगे? बैठेंगे अब पूरे वाड़ी का विकास जोरों से, और हमारे पूरे जितने भी कैंडिडेट हैं पूरा विकास सब हर वार्ड में होगा और जोरों से होगा. और हमारे आमदार भी बहुत अच्छे फंड ज़्यादा से ज़्यादा ला के देंगे और हम यहाँ से ज़्यादा प्रोग्रेस करेंगे. ये उम्मीदवार है क्या? आइए थोड़ा सामने आइए. दोनों उम्मीदवार सामने आइए आप. कैंडिडेट है 10 नंबर की. क्या नाम है आपका? मनोरमा येवले, वार्ड क्रमांक 6. भाजपा के उम्मीदवार. यस. आपको बहुत बहुत शुभेच्छा. कैसे विकास करोगे आप? हमारे वार्ड का ही नहीं, आजू बाजू का सबका विकास करेंगे, ये हमारी गारंटी. एक उम्मीदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ये विकास पुरुष के नाम से जाने जाते हैं. बिल्कुल. और आपके विधानसभा क्षेत्र के आमदार समीर मेघे वो भी विकास पुरुष कहलाते हैं. बिल्कुल. और अभी वाड़ी में भी आपका ही वर्चस्व है, नगराध्यक्ष भी आपका है. बात आप याद रखिए, जब प्रिंसिपल नंबर 1 है तो स्टूडेंट नंबर 1 होंगे कि नहीं? प्रिंसिपल नंबर 1 है, स्टूडेंट भी नंबर 1 हो गए. आप सामने आइए, आपका परिचय दीजिए. मैं ज्योति भीमराव जी भोरकर हूँ, प्रभाग नंबर 5 से. विजयी हो गए आप. मैं विजयी हो गई. एक मिनट, थोड़ा फंस गई. मैं विजयी हो गई हूँ, बहुमत से हो गई. अब कैसे विकास करोगे आप? किस प्रकार से विकास करोगे? हमारा वाड़ी का विकास भारतीय जनता पार्टी कर सकती है. अभी तक देवेंद्र फडणवीस जी से लेकर समीर भाऊ मेघे आमदार हमारे इतने अच्छे गुरु मिल गए हैं, उसका सभी हमारे नगर सेवक सभी जन फायदा उठाएंगे. और हम सभी जन अच्छे से अच्छा वाड़ी की प्रगति करेंगे. और स्वच्छता अभियान में सर्वोत्तम हिंगना, इससे हम लोग प्रथम स्थान पर रहेंगे, ये पूरी कोशिश करेंगे. आप भी आइए, आप भी चुन के आए ना? आप कौन से प्रभाग से चुन के आए हो? आपका नाम बताइए. कल्पना किशोर सखदेव. मैं प्रभाग क्रमांक 4 से चुन के आ गई हूँ. क्या बताना चाहोगे? मैं तो ये बताना चाहती हूँ कि अभी पूरी सत्ता ही बीजेपी की बैठेंगी वाड़ी नगर परिषद में नगराध्यक्ष के साथ. और ऊपर से लेके नीचे तक माननीय प्रधानमंत्री जी मोदी जी, हमारे आमदार देवेंद्र जी फडणवीस, हमारे मुख्यमंत्री सभी बीजेपी के हैं. और हम पूरे मिलके हमारे पूरे नगराध्यक्ष के साथ लेकर पूरे नगर सेवक वाड़ी का चेहरा मोहरा बदल डालेंगे. और जो यानी रसागड़ा तक यानी नीचे जो लोग रहते हैं गरीब गोर गरीब, उन सब जनता के लिए हम काम करेंगे. हमारा भाजपा का ये एजेंडा ही है कि गोर गरीब जनता के लिए काम करो, घर घर तक जाओ. और उन्हीं के रास्ते पर हम सब नगर सेवक चलेंगे. तर आपण बघितलं ना, हे भाजपचे हे संपूर्ण नगरसेवक आहेत, ते निवडून आलेले आहेत, नवनियुक्त नगरसेवक झालेले आहेत. वाडी नगर परिषदेमध्ये ते आता बसणार आहेत. वाडी नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे आणि एकूणच 5 वर्षामध्ये ते वाडी नगर परिषदेचा चेहरा मोहरा बदलणार आहेत. आपण बघत रहा IBM TV9 न्यूज, मिशन महाराष्ट्र न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.